नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच चटपटीत रेसिपी बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा घेऊ शकता किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे। तुपामुळे रेसिपी खुसखुशीत व्हायला मदत होईल। आता हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठामध्ये आता पाणी घालून याचा मी गोळा तयार करून घेतलाय। नेहमीच्या चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणेच हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि स्टफिंग तयार करून घेऊया। तर यासाठी इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवलाय। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये लाल मिरच्या घालायच्या आहेत। इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, पण तुमच्याकडे जी तिखट मिरची असते ती असेल तर ती तुम्ही घ्या। मी ते काश्मीरी लाल मिरची घेते, तर मी नंतर यामध्ये तिखटासाठी लाल तिखट घालणार आहे। तुम्ही जर तिखटवाली मिरची घेत असाल तर तुम्हाला मग लाल तिखट नंतर घालायची गरज नाही आहे। ही मिरची तेलावरती कुरकुरीत करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं अशी तेलावरती परतल्यानंतर ही मिरची पहा छान कुरकुरीत झाली आहे। आता ही काढून घेऊया। या मिरच्या आपण स्टफिंगमध्ये घालणार आहोत। आता याच पॅनमध्ये मी आणखी 1 चमचा तेल घातलं। यामध्ये आता कांदा घालायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा मी असा उभा चिरून घेतलाय। कांदा तेलावरती ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये बटाटे घालायचे आहेत। तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून घेतलेत। यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे। याऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता। आणि इथे आता अर्धा चमचा मी मिक्स हर्ब्स घातलेत। इथे आता मी चवीप्रमाणे लाल तिखट घालते। जर तुम्ही तिखट मिरच्या घेतल्या असतील तर तुम्ही इथे लाल तिखट घालायची गरज नाही आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं परतून घ्यायचं तेलावरती। तर मस्त अगदी चटपटीत आपलं हे स्टफिंग तयार होणार आहे। तर आज आपण पोटॅटो टाकोस बनवतोय। खूप मस्त आणि चटपटीत अशी रेसिपी आहे। आता मी गॅस बंद केला आणि यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घातलाय। याबरोबरच ज्या मिरच्या आपण अशा तेलावरती परतून कुरकुरीत करून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालायच्यात। त्या अशा कुस्करून घ्यायच्या। यावरती हवं तर तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता। ह्या अशा कुरकुरीत झाल्यामुळे पटकन अशा या कुस्करल्या जातात। आता या कुस्करलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आणि मिक्स करून घेऊया। तर हे आपलं स्टफिंग तयार आहे। हे आता काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे स्टफिंग इथे थंड झालं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घेऊया। तर खूपच चटपटीत असं आपलं हे सारण तयार आहे। आता जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते आता पुन्हा आपण थोडंसं मळून घेऊया। तर यावरती पाव चमचा असं तूप घातलं आणि पुन्हा एकदा हे मी मळून घेते। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे। तर अशा पद्धतीने इथे मी सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घेतलेत। आता याचे आपण पोळ्या लाटून घेऊया। तर इथे मी 1 गोळा पिठामध्ये घोळवून घेतलाय
याची अशी आता छोटी पोळी आपण लाटून घेणार आहोत। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी पोळी लाटायची आहे। तर इथे ही पोळी लाटून घेतली मी। तर अशाच सगळ्या पोळ्या इथे लाटून मी तयार करून घेते। तर इथे सगळ्या पोळ्या तयार आहेत। आता या आपण भाजून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलाय। यामध्ये ही पोळी घालायची आहे आणि इथे आपल्याला ही पूर्ण अशी भाजून घ्यायची नाही आहे, 50% आपल्याला ही भाजून घ्यायची आहे, अर्धवट भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने अशी प्रेस करून ही पोळी मी भाजून घेते। तरी अशी ही अर्धवट पोळी मी भाजून घेतले, काढून घेऊया आणि अशाच उरलेल्या पोळ्या सुद्धा इथे मी भाजून घेतल्यात। आता आपण यापासून टाकोस तयार करूया। तर इथे मी एक पोळी घेतले, याबरोबरच इथे मी टोमॅटो केचप, चीज घेतलाय आणि मी इथे चिली सॉस सुद्धा घेतलाय। सुरुवातीला या पोळीवरती टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलंय। यानंतर तुम्हाला जर हे तिखट हवं असेल, आपलं सारणसुद्धा तिखट आहे, आणखी जर तिखट हवं असेल तर इथे मी चिली सॉस घालते। तुमच्याकडे जर शेजवान सॉस असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। यानंतर तर याच्यावरती चीज पसरवून घ्यायचं आहे। जे चीज तुमच्याकडे असेल घरी ते इथे यूज करू शकता। क्यूब्स असतील किंवा स्लाइस असतील तर त्यासुद्धा इथे वापरू शकता। आता यावरती जे आपण सारण तयार केलंय ते घालायचे। भरपूर सारण असं मी पसरवून घेतलंय। आता वरून सुद्धा चीज घालायचे। आता हे असं फोल्ड करूया। तर हे मस्त आपलं पहा टाकोस इथे आता मी तयार करून घेतलंय। असेच आणखी सुद्धा तयार करून घेऊया। तर इथे सगळे टाकोस असे तयार करून घेतलेत। आता हे आपण तव्यावरती छान क्रिस्पी करून घेऊया। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलाय। यामध्ये थोडंसं बटर किंवा तूप घालायचं आहे। यावरती हे टाकोस आता आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत असे भाजून घ्यायचे। एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतलं आणि आता दोन्ही बाजूने अगदी खरपूस आणि कुरकुरीत करून घेऊया। तर हे पहा अगदी क्रिस्पी झालं आहे, तयार आहे। तर अशाच पद्धतीने उरलेले सुद्धा मी भाजून घेते। तर ही आपली मस्त अशी रेसिपी तयार आहे। मुलांना तर हे खूपच आवडतील। यामध्ये आपण अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, त्यामुळे खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे। घरच्या साहित्यातून अगदी मस्त आणि चटपटीत रेसिपी तयार होते। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।